हॉल्टर नेक, यू नेक, व्ही नेक, बॅकलेस, बोट नेक. अरे 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 थांबा, किती ते प्रकार आणि किती ते कन्फ्युजन. म्हणजे एक वेळेस साडी अशी पटकन पसंत पडेल, पण हे ब्लाउजेस ह्या विषयाला घेऊन जर तुमच्या टेलर बरोबर तुमचं भांडण झालं नसेल ना, तर नाव बदलेन मी. नमस्कार मंडळी, मी रुचारण्य. सणांची आता लवकरच लाईन लागणार आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी, पाडवा. तर अशा सणावारांना ना आपल्याला मस्त काठपदर आणि असं ट्रेडिशनल साड्या नेसायला भरपूर आवडतात. मला तर भरपूरच आवडतात. मग ह्या साड्यांबरोबरच तुमचे ब्लाऊजचे पण असे काही हटके आणि तुम्ही ठरवलेले असे काही डिझाईन्स आणि पॅटर्न्स हे असे रेडी असतील ना, तर मग तुमचा जो काही ट्रेडिशनल लुक तुम्ही प्लॅन केलाय ना या सणावारांसाठी, तो असा म्हणजे 100% पूर्ण झाला असं समजा. आता ब्लाऊजमध्ये कसं आहे की एकतर रेडीमेड ब्लाउजेस असतात किंवा मग एकतर तुम्ही ते कम्प्लिटली नवीन ब्लाऊज तुम्ही शिवता. बट त्याहूनही 2 महत्त्वाच्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये. सर्वात पहिली म्हणजे मस्ट हॅव्ज, म्हणजे काही असे ठराविक ठरलेले तुमच्याकडे रंग म्हणा त्या ब्लाऊजचे किंवा ते पॅटर्न्स किंवा ते डिझाईन्स तुमच्याकडे असायलाच हवेत. आणि दुसरा जो गट आहे, दुसरी जी कॅटेगरी आहे, ते आहे कस्टमाइज आपल्याला करता येतात असे ब्लाउजेस. म्हणजे तुमच्या एखाद्या साडीच्या वर्कनुसार किंवा तिच्या काठनुसार किंवा तिच्या फॅब्रिकनुसार तुम्ही ब्लाऊज ठरवता. मी वळते माझ्या सर्वात पहिल्या कॅटेगरीकडे, म्हणजेच मस्ट हॅव ब्लाउजेस. सर्वात पहिला आहे हा काळा ब्लॅक स्लीवलेस ब्लाऊज. या सगळ्यांचे फोटोज मी इकडे बाजूला तुम्हाला दाखवते. दाखवण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे तुम्हाला कळेल की हे जे ब्लाऊजचं स्ट्रॅप आहे बाबा ते किती ब्रॉड आहे किंवा हा जो नेक आहे तो किती डीप आहे किंवा डीप नाही आहे. पांढरा ब्लाऊज. सो ह्याचा सुद्धा जर तुम्ही बघाल तर ह्याचा एक थोडासा वेगळा शेप आहे आणि पाठीमागून सुद्धा त्याची जी स्ट्रॅप आहे जरा बारीक आहे इन कम्पॅरिझन टू हा जो ब्लॅक आपण बघितला तो. तर असे काही ब्लाउजेस जर तुमच्याकडे असले, म्हणजे काळा आणि पांढरा हे जे 2 रंग आहेत ना, ह्याच्यावरती सर्वात पहिलं तर कुठल्याही रंगाची साडी एकदम म्हणजे बिंदास्त तुम्ही डोळे झाकून तुम्ही अगदी ह्याच्यावरती साडीचं सिलेक्शन करू शकता. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही इनफॅक्ट ह्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊजवरती हमखास नेसू शकता. मी नुकताच एक व्हिडिओ केला होता. 40 वर्ष जुनी माझ्या सासूबाईंची लग्नातली साडी आणि माझ्या आईच्या लग्नातली साडी मी नेसली होती आणि ती मी ह्या व्हाईट ब्लाऊजवर नेसलेली. तुम्हाला विश्वास नाही बसणार, म्हणजे त्या काठपदर साड्या होत्या आणि अगदी 40 वर्ष जुन्या, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता सिल्कच्या, बनारसी सिल्कच्या साड्या आणि त्यांच्यावरती हा असा स्लीवलेस ब्लाऊज मी घातला होता. म्हणजे मला तो एक वेगळाच, तो विषयच वेगळा होता. तिकडे मला एक लुक रिक्रिएट करायचा होता. पण हे असे काही ऑप्शन्स जर तुमच्याकडे असले तर मग तुम्ही हे असे भरपूर वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकता. आता आपला पुढचे जे 2 ऑप्शन्स आहेत ना, ते आहेत जरा गोल्डन टोन मधले. म्हणजे हे जे काही आता मी तुम्हाला दाखवणार आहे, तर हे असा हा गोल्डन ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही काठपदर साडीचा लुक तुम्ही ह्याच्यावरती नेसू शकता. कारण की गोल्डन आहे. आपली कुठलीही काठपदर साडी, जरीची साडी, त्याच्यावरती गोल्डन काठ असते किंवा गोल्डन बुट्ट्या असतात किंवा काहीतरी गोल्डन एलिमेंट असतो तुमच्या साडीमध्ये किंवा गोल्डन कोशंट असतो. तर तो सगळाच व्यवस्थित मॅच होऊ शकतो अशा कुठल्या तरी गोल्डन ब्लाऊज बरोबर. हे तुम्ही इथे फोटोमध्ये सुद्धा बघू शकताय. ह्याचा कट थोडासा वेगळा आहे, थोडासा हटके आहे. ह्याला मी इथून खालून असं ह्याला अजून एक असा कट दिलेला आहे. तुम्ही बघाल तर म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित तुम्ही जेव्हा घालाल, एंटायर हुक जे आहे ते ह्या कटवरती दिलेला आहे. पाठीमागून पण तो तसाच डीप नेक दिलेला आहे. छोटंसं एक खाली हुक वगैरे आहेत 1-2 आणि समोरून सुद्धा त्याला हा असा एक शेप आहे. ह्याचे जे स्ट्रॅप्स आहेत ते पण अगदी बारीक आहेत. म्हणजे अगोदरचे जे आपण ब्लाउजेस बघितले त्याचे स्ट्रॅप्स थोडे जाड होते, याचे अगदीच बारीक आहेत. कारण काठपदर साड्यांवरती आपल्याला एक देसी प्लस सेक्सी लुक असा जर करायचा असेल ना, तर हे असे ऑप्शन्स खूप कामी येतात. दुसरा जो काही प्रकार आहे ना माझ्याकडे, दॅट्स सेक्सी. म्हणजे हा जो काही प्रकार आहे ना, शिमर, गोल्डन शिमर ब्लाऊज, हे तर प्लीज तुम्ही पटकन घ्या. का म्हणजे कारण की वेगवेगळे हे जे पार्टी ओकेजन्स असतात किंवा अगदीच पटकन कोणाच्या तरी संगीतला जायचं असतं, कोणाच्या तरी मेहंदीला जायचं असतं आणि लग्नाला इनफॅक्ट ऑल्सो, म्हणजे इव्हनिंगचं जर काही रिसेप्शन असेल,
इव्हनिंगचं जर काही ओकेजन असेल इनफॅक्ट आणि तुम्हाला दिवाळी पार्टीला जायचं आहे, ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी आहे, हे सगळे ऑप्शन्स इतके कामी येतात ना, कारण ह्याच्यावरती ही अशी मस्त गोल्डन शिमर आहे. ह्यावर तुम्ही कुठल्याही रंगाची साडी, इनफॅक्ट काठपदर साड्या सुद्धा ह्याच्यावर तुम्ही घालू शकता. ह्याचे सुद्धा मी काही ऑप्शन तुम्हाला दाखवते इकडे. मी रफल साडी माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नामध्ये मी नेसली होती. एक वेगळाच कॉन्सेप्ट होता एक काही वर्षांपूर्वी आणि अजूनही आहे इनफॅक्ट तो कॉन्सेप्ट. त्याच्यामध्ये वेगवेगळे आता पॅटर्न्स आणि कलर्स आलेले आहेत. याच्याबरोबर मी मरून हा कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये सिलेक्ट केला होता, तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये. आता आपण बघणार आहोत पहिल्या कॅटेगरीतल्याच आपल्या शेवटच्या 3 ऑप्शन्सकडे. हे असे रंग आहेत की म्हणजे तुमच्याकडे सुद्धा हे असतीलच, बट हे असायलाच हवेत ह्या कॅटेगरीमधले आहेत ॲक्च्युली. कारण ह्यावर तुम्ही डोळे झाकून परत कुठलीही ट्रेडिशनल साडी, काठपदर साडी, मराठी लुक, महाराष्ट्रन लुक किंवा एक काय म्हणतात ना ट्रेडिशनल लुक जर तुम्हाला आणायचा असेल तर तुमच्याकडे हे 3 रंग तर असायलाच हवेत. मग भले ते लॉंग स्लीव्सचे असो, शॉर्ट स्लीव्सचे असो किंवा स्लीवलेस असो. आता हा बघा, हा ग्रीन रंग, बॉटल ग्रीन रंग हा सर्वात माझा फेवरेट आहे ॲक्च्युली. पण हे असं काहीतरी जर तुमच्याकडे असेल तर मला सांगा कुठल्या रंगाची साडी यावर नाही जाणार. म्हणजे तुम्ही जांभळा घ्या, तुम्ही केशरी घ्या, तुम्ही लाल घ्या, मरून घ्या, येलो, पिवळा घ्या, अजून कुठला पिंक, गुलाबी, कुठला कलर जाणार नाही ह्या ग्रीन बॉटल ग्रीन साडीच्या ह्या ब्लाऊजवरती. म्हणजे हा एक ॲक्च्युली ना एका साडीचा ब्लाऊज आहे, पण ती साडीच अशी होती आणि ह्या ब्लाऊजच असं आहे की म्हणजे ह्याला कम्प्लिटली अशी ती गोल्डन बॉर्डर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरा कुठला रंगच नाही आहे. म्हणून मी कुठल्याही काठपदर साडीवरती ॲक्च्युली हा ब्लाऊज मी म्हणजे घालू शकते व्यवस्थित. हा मी ना असं मस्त परत एक ट्रेडिशनल लुक बरोबर त्याला मी हा असा थोडासा सेक्सी त्याची बॅक दिलेली आहे. तुम्ही इथे फोटोमध्ये सुद्धा बघू शकता. त्याची बॅक इतकी हॉट आणि इतकी सेक्सी वाटते, पण त्याचबरोबर एक तो एक सोजवळ लुक, महाराष्ट्रीयन लुक येतोय इनफॅक्ट या ब्लाऊजने. ऑफकोर्स त्या एंटायर लुकने म्हणा, पण जसं मी तुम्हाला म्हटलं ब्लाउजेसना 50% प्राधान्य तुम्ही दिलंच पाहिजे, कारण त्याच्यावर सुद्धा तुमचा एंटायर लुक तुम्ही कॅरी करत असता. ह्याच्यामध्ये असं नॉट पॅटर्न आहे, म्हणजे खाली इथे असं नॉट आहे आणि वरती हे इथे असं त्याला बटन दिलेलं आहे मी वरती. म्हणजे पाठीमागे हा असा ॲक्च्युली पानाच्या शेपमध्ये मी कम्प्लीट माझी ती बॅक अशी दिलेली आहे. त्याच्यानंतर मी वळतेय ह्या मरून ब्लाऊजकडे. हा परत एक स्लीवलेस ब्लाऊज आहे, सिम्पल सोबर, पण हा वेल्वेटमध्ये आहे. ग्रे कॉम्बिनेशन इतकं छान जातं मरून बरोबर, किंवा बेज कॉम्बिनेशन पण भरपूर छान जातं. मरून पण असाच एक रंग आहे ज्याच्यावरती तुमचे हे सगळे जे हॉट टोनवाले जे सगळे रंग आहेत ना, म्हणजे हा बॉटल ग्रीन झाला, परत पिंक झाला, किंवा अजून कुठला, म्हणजे तुम्ही ह्याच्याबरोबर सगळंच मिक्स अँड मॅच मस्त करू शकता. शेवटचा ऑप्शन आहे हा, म्हणजे हा तुमच्याकडे असेलच, गुलाबी रंग. म्हणजे आजकाल सगळ्याच साड्यांना एक तर गुलाबी काठ असते, नाहीतर त्याच्या बुट्ट्या असतात, नाहीतर ती एंटायर साडीच गुलाबी असते. म्हणजे पिंक हा शेड जो आहे ना, तो ऑलमोस्ट सगळ्या काठपदर साड्यांमध्ये भरपूर कॉमन आहे. आणि म्हणून पिंक ब्लाऊज सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुमच्या खूप कामी येऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकताय मी ह्या पिंक ब्लाऊजवर कसे काय काय वेगवेगळे कॉम्बिनेशन्स केलेत, आणि मी ह्या पिंक ब्लाऊजचा फोटो सुद्धा इकडे तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला कळेल की आता पाठीमागे बघा, मी ह्याची काठ ही जी आहे, म्हणजे ॲक्च्युली ना ही जी काठ आहे ना ही साडीची आहे बरं का. त्यातला मी कापून मी इथे हे असं केलेलं आहे. म्हणजे काय होईल की परत एकदा मला कुठल्याही काठपदर साडीवरती जर हा ब्लाऊज घालायचा आहे तर मी हमखास घालू शकते. व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर. कारण की मी हे असं खूप मस्त रिलेटेबल कॉन्टेंट भरपूर घेऊन येत असते. आणि आता तर काय, सणावारांची लाईनच लागलेली आहे, म्हणून मग सणांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मी असे भरपूर टॉपिक्स करते. आता हा ब्लाऊजचा झाला, त्याच्यानंतर साड्यांबद्दल मी वेगवेगळे विषय कव्हर केलेले आहेत, तसंच ज्वेलरी, मेकअप, हे असे वेगवेगळे विषय मी घेऊन येत असते दर रविवारी 11 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलवर, रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल. आता आपण बघणार आहोत आपली दुसरी कॅटेगरी, म्हणजेच कस्टमाइज केलेले वेगवेगळे ब्लाउजेसचे डिझाईन्स, त्यातले वेगळे 9 प्रकार. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये मी कसं 1, 2, 3 फॅब्रिक्सना मिळून एक एक ब्लाऊज बनवलंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी आहे हा लाल काठपदर साडीवरती नेसणारा हा असा ब्लाऊज. पफ स्लीव्ज आहेत ह्याला,
आणि हे असं खणाचं डिझाईन सुद्धा आहे ह्याच्या स्लीव्हला. हे थोडंसं शॉर्ट स्लीव्ज आहेत, म्हणजे अगदी 3/4 पण नाहीये आणि अगदी शॉर्ट पण नाहीये, स्लीवलेस तर नाहीच आहेत, पण त्याच्यामध्ये मधल्यामध्ये कुठेतरी, म्हणजे तुमचा हा जो बांधा आहे ना हाताचा, तो पूर्णपणे असा छान इथे कव्हर होतो. कुठेतरी तुम्ही थोडंसं बारीक दिसता आणि इथे तुमचं कंप्लीट फिटिंग असल्यामुळे हा जो काही भाग आहे तुमचा शोल्डर भाग, हा पूर्णपणे या पफ स्लीव्हजने कव्हर होतोय. आता तो पफ कसा काढलाय, तर हे वेगवेगळे हे जे प्लीट्स आहेत, तुम्ही या फोटोमध्ये सुद्धा बघू शकताय, ते वेगवेगळे प्लीट्स माझ्या त्या टेलरने छानपैकी अरेंज करून याला इथे असा हा पफ आणलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज घालता तेव्हा एक छान इथे पफ क्रिएट होतो. घुंगरू विकत घेतले होते, हे असे छोटेसे जे छुमछुम दिसत आहेत तुम्हाला, हे मी बाहेरून वेगळीकडून विकत घेतलेले आणि ते ह्याला मी इथे असे ठिकठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे जो समोरचा भाग आहे ऍक्च्युली साडी म्हणजे माझ्या ब्लाऊजचा, त्याला हे घुंगरू असे छान मस्त दिसतायत, ऍक्च्युली उठून दिसतायत. सो ह्या फोटोमध्ये तुम्ही ऍक्च्युली हे बघू शकताय. आणि त्याला पाठीमागे मी इतकी छान मस्त पॅटर्न आणि शिवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे असं लटकन आहे त्याला, आणि लटकन तर आजकाल म्हणजे तुमचं एक ब्लाऊज एक छान स्टेडी पोझिशनमध्ये राहतं, इकडून तिकडून पडत नाहीये. ह्याच्यासाठी लटकन वगैरे जर तुम्ही दिलं ना हे असं, तर छान वाटतं. आणि असं काहीतरी छान वेगवेगळे लटकन येतात सुद्धा, अगदी स्वस्त रेंजमध्ये येतात. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या साडीच्या काठ आणि तुमच्या ते सगळ्या पॅटर्ननुसार तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घालू शकता. आणि खाली ह्याला असं मी छोटंसं बटन दिलं होतं, म्हणजे आपण कसं हुक वगैरे देतो किंवा चेन देतो किंवा दोऱ्या वगैरे देतो, तर ते अवॉइड करून मी फक्त एक वरती लटकन ही दोरी दिलेली आहे आणि खाली हे असं हुक दिलेलं आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे परत एक लाल ब्लाऊजच आहे माझ्याकडे, पण अगोदरच्या लाल ब्लाऊजमध्ये आणि ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला तो फरक जाणवेल. हा प्युअर सिल्कचा ब्लाऊज आहे. परत ह्याचे प्रॉपर 3/4 स्लीव्ज आहेत. प्रॉपर हे इथपर्यंत तुमच्या एल्बो पर्यंतचे हे असे प्रॉपर स्लीव्ज आहेत छान. त्याला अशी छान गोल्डन अशी बॉर्डर आहे खाली, आणि मी त्याला एक मस्त अशी लेस लावलेली आहे. कंप्लीट ब्लाऊजला पुढून पाठीमागून मी असं छान लेस लावली आहे. त्याला पाठीमागे एक छान असा ब्रोच लावलेला आहे. आता हे सगळं आपल्याला काय आहे ना, साडी बरोबर किंवा एखाद्या फॅब्रिकमध्ये या सगळ्या गोष्टी जुळून येणं मिळतं हे अजिबात असं होत नाही. हे कॉम्बिनेशन जुळून येणं खूप डिफिकल्ट आहे. पण तुम्ही थोडीशी असं क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह काहीतरी विचार करू शकता. आता मी इथे हे असं ब्रोच लावलेलं आहे. आता ह्याच्यावरती माझी जी साडी होती ती नऊवारी होती आणि बॉटल ग्रीन कलरची साडी होती. सो मला असा छान तो एक मराठमोळा लुक जो हवा होता, ब्लाऊजमध्ये सुद्धा मी तो करण्याचा प्रयत्न केला. मी असे हे छान लटकन सुद्धा इथे असे हे लावलेले आहेत गोल्डन, म्हणजे ते पाठीमागे असे छान मस्त दिसतील. कारण काय, नऊवार वगैरे जेव्हा आपण नेसतो तेव्हा आपली जी पाठचा जो काष्टा असतो तो आपल्याला दाखवण्यात फार जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे बॅक साईडचे आपले जे काही फोटोज असतात ते असे मस्त असतात आणि बॅक साईडवाले फोटोज आपण जास्त काढतो इनफॅक्ट प्रेफरेबली. म्हणून मग मला पाठीमागे सुद्धा माझा ब्लाऊज पण खूप मस्त कव्हर होईल या दृष्टीने मला हे असे काय काय किडे करायची खूप इच्छा झाली होती. आपण बघणार आहोत तिसरा प्रकार, म्हणजेच हा बॉटल ग्रीन कलरचा परत एकदा पण हॉल्टर नेक ब्लाऊज. मी या फोटोमध्ये सुद्धा बघू शकताय की थोडासा ना आपल्या रेग्युलर ब्लाउजेस पेक्षा हा जरा एक वेगळा पॅटर्न आहे. हॉल्टर नेक म्हणतात याला, आणि ह्याला पाठीमागून हे असे हुक असतात. म्हणजे ही साडी ही अशी आहे, म्हणजे सॉरी हा ब्लाऊज हा असा आहे, ह्याला हा असे हे हुक आहेत. हे तुम्ही असंच्या असं हे ब्लाऊजचे जे हुक आहेत हे खाली सुद्धा आहेत, खाली बॉटमला वेस्टच्या वरती, आणि हे ह्या नेकच्या पाठीमागे एक्झॅक्टली हे हुक असे बंद होणार आहेत आणि त्याच्याने नेक तुमचा हा असा हॉल्टर नेकमध्ये तो असा क्लोज होणार आहे. तर याच्यावर तुम्हाला काही चोकर मधले, आता ह्याच्यामध्ये मी तर सणवार वगैरे होते म्हणून मग त्या दृष्टीने मी थोडीशी गोल्डन ज्वेलरी घातलेली आहे. पण तुम्ही याच्यावरती चोकर सेट वगैरे सुद्धा घालू शकतात, कारण की हा हॉल्टर नेक आहे म्हटल्यावरती थोडासा बंद गळा आहे. मग त्याच्यामध्ये जनरली मग तुम्ही जर काहीतरी इकडे चोकरला असं तुम्ही काहीतरी असं छान गळ्याभोवती घातलेलं असेल तर ते पण खूप छान उठून दिसू शकतं. आता आपण बघतोय आपला चौथा प्रकार, आणि तो आहे माझा अत्यंत फेवरेट. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझे 2 असे ब्लाउजेस आहेत जे म्हणजे मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळालेत ॲक्च्युली त्या ब्लाऊजसाठी. त्यातला हा एक डेफिनेटली आहे, कारण हा खूप डिफरंट आहे. ह्याचं जे तुम्ही हे फॅब्रिक मी स्पेशली वेगळं एक फॅब्रिक घेतलेलं. म्हणजे हे जे फॅब्रिक दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते,
या फोटोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचं एक्झॅक्ट पॅटर्न कसं आहे ते. पण हे जे काही फॅब्रिक आहे हे पिंक आणि त्याच्यावरती ही अशी गोल्डन जरी आहे, हे थोडंसं असं ब्रॉकेड टाईपमध्ये थोडंसं आहे फॅब्रिक. तर हे वेगळं घेतलंय मी. आणि हे जे काय तुम्ही बघताय ना पाठीमागे, हे असं याला ही अशी छान रिबन आहे आणि पाठीमागून हा असा बो शेपमध्ये मी त्याला दिलाय पाठीमागे. हे सॅटिनचं कापड आहे आणि मी त्याला एक बो शेपमध्ये मी माझ्या टेलरला तसं सांगितलं होतं की ते तसं वरतून तुम्ही ठेवा आणि खाली लिटरली तुम्ही एक छान असा मस्त बोच तयार करू शकता. छान असा नॉट तुम्ही बांधू शकता आणि मस्त एक सेक्सी बॅक लुक सुद्धा तुम्ही देऊ शकतात ॲक्च्युली ह्या ब्लाऊजला. हे बघा, हे असं म्हणजे ते एंटायर तो जो रिबन आहे तो असा छान मस्त साडीवरती पाठीमागे पडतोय आणि समोरून तुम्हाला हा सेक्सी तुमचा एक स्लीवलेस जो लुक आहे तो तर येतोच आहे. आता ह्याच्यावर साड्या कुठल्या नेसायच्या तुम्ही म्हणाल तर एकदम ज्या खूप हेवी ऑन वर्क असेल किंवा खूप जास्त त्याच्यावरती साडीवरती खूप काम केलेलं आहे, खूप जास्त बुट्ट्या आहेत, खूप जास्त वर्क आहे, अशा साड्या तुम्ही ह्या ब्लाउजेसवरती तुम्हाला अवॉइड करायच्या, तुम्हाला टाळायचे. का? कारण की हे ब्लाऊज ऑलरेडी भरपूर भरलेलं आहे. तुम्हाला हवंय की जेवढं म्हणजे अटेन्शन तुमच्या साडीवर जात आहे ना, तेवढंच अटेन्शन तुमच्या ब्लाऊजवर सुद्धा गेलं पाहिजे. आता आपण बघणार आहोत 5वा प्रकार आणि तो आहे हे असे मल्टी कलर मधले जे फॅब्रिक घेऊन तुम्ही शिवतात ना. आता मी हा फॅब्रिक घेऊन शिवलेला ब्लाऊज आहे आणि ह्याचा ना म्हणजे समोरून ह्याला हुक्स दिलेले आहेत. मी आतापर्यंत आपण किती वेगवेगळे ब्लाउजेस बघितले त्याला मी पाठीमागून हुक्स दिलेले, पण इथे मी समोरून सुद्धा दिलेले आहेत. सो हा पॅडेडच आहे, पण इथे मी ह्याला समोरून दिलेले. मी सुद्धा अशी छान एक जॉर्जेटची पीच शेडमधली एक माझी साडी होती, तर ती मी ह्याच्यावरती नेसली होती. म्हणजे ती पण फॅब्रिकपासूनच एक साडी बनवली होती आणि हे जे ब्लाऊज आहे हे पण मी एका फॅब्रिक पासूनच बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये मल्टी कलर्स आहेत. म्हणजे गोल्डन तर आहेच, परत ग्रीन आहे, हिरवा कलर आहे, गुलाबी आहे, येल्लो आहे. हे ओव्हरऑल जे ब्लाऊज आहे तेच एक बेज टोन मधलं ब्लाऊज आहे, म्हणून कुठल्याही डार्क रंगाची साडी तर हमखास जाऊ शकते ह्याच्यावर. समोरून तर खूप सिम्पल आहे, प्लेन आहे, पण ह्याची जी पाठ आहे ना ह्याला असा हलकासा ना एक मटका शेपमध्ये मी ह्याचं दिलेलं आहे. तुम्ही या फोटोमध्ये सुद्धा बघू शकता, इकडे मटका शेप आहे. पाठीमागे हलकंसं मी ह्याला धागा हा दोरा दिलेला आहे. त्याला हे असे पर्लवाले लटकन दिलेले आहेत मी क्यूटशे. आणि हे जे काय तुम्ही बघताय ना हे सुद्धा मी एक वेगळं फॅब्रिक त्याला दिलेलं आणि त्याच्यामधून त्याने हे असे छोटे छोटे बॉल्स आहेत हे त्याने त्या आतमध्ये हे स्टिच केलेले आहे. आता आहे आपला 6वा प्रकार आणि तो आहे ब्लॅक शेडमध्ये. आता कसं आहे, जनरली सणांना वगैरे आपल्याला काळा रंग तसं तर म्हणजे आपल्याला नाही जास्त पटत, पण हा संक्रांती म्हणा किंवा अगदी नाईट वेअर साठी म्हणजे संध्याकाळचं काही असेल, रिसेप्शन असेल, एखाद्याचं संगीत असेल, एखाद्याचं काही पार्टी असेल, इनफॅक्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही हे असे काही ऑप्शन्स ठेवू शकतात. जर अगदीच तुम्हाला तुमच्या घरातल्या कुठल्या फंक्शनसाठी नाही वापरायचं असेल तर बाहेर कुठेतरी तुम्ही वेगवेगळ्या ओकेजनसाठी सुद्धा हे असे ब्लाउजेस निवडू शकता. साडीवरचंच ॲक्च्युली हे कापड होतं आणि ते म्हणजे ब्लाऊजचं कापड, ब्लाऊज पीस होतं त्या साडीतलं, ते मी कट करून ह्याचं एक असं हा ब्लाऊजचा पॅटर्न मी शिवलाय. हा परत असाच आहे, 3/4 आहे. त्याला असे छान इकडे मस्त ही जी मस्त बॉर्डर आहे इथे गोल्डन ब्रॉन्झ या शेडमधली आहे आणि हलकासा मेहंदी ग्रीन कलर आहे. म्हणजे इथे हा जो तुम्हाला दिसतोय इथे तो ह्या फोटोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्याच्याबरोबर गुलाबी रंगाचं इतकं क्लासिक कॉम्बिनेशन दिसतंय ना ह्याच्यावरती. आणि पाठीमागे मी ह्याला असे हे लोमते हे असे हे दिलेले आहेत, लटकन दिलेले आहेत. हे असे हे रेडीमेड बाहेरून मिळतात. सो हे वेगवेगळ्या रंगाचे मिळतात. तर माझं तर ब्लॅक ब्लाऊज होतं म्हटल्यावरती मी ब्लॅक लटकन हे असे घेतले होते, ज्याला अशी छानशी अशी गोल्डन रिंग आहे त्याच्यावरती. म्हणजे हे एक अगदी ह्यातलंच पार्ट आहे असं वाटतंय. म्हणजे काही वेगळं केलंय असं काही वाटतच नाहीये, पण हां ते वेगळं केलेलं आहे. आणि त्या साडीमध्ये ना हे असे थोडेसे असे पानाच्या शेपमध्ये मस्त डिझाईन होतं. तर ते मी थोडंसं कट करून त्याला पाठीमागे हे असं वेगळं कट करून लावायला सांगितलं. आपण जनरली काय ते धागा दोरा ते सगळं करत असतो ना, तर ते अवॉइड करून मी हे असं सांगितलं होतं. आता आपण बघणार आहोत 7वा, 8वा आणि आपला शेवटचा 9वा प्रकार. कारण हे सगळे मी तुम्हाला एकत्र दाखवते का, कारण की हे सगळे नेट पॅटर्न मधले ब्लाउजेस आहेत. ह्याचा बॅक हा असा आहे कम्प्लीट नेट. त्याच्यानंतर
हा जर तुम्ही बघितलात ब्लाऊज परत वेगळ्या रंगाचा आहे, पण हा सुद्धा कम्प्लीट नेट, म्हणजे याचे हात सुद्धा नेटमधले आहेत आणि अगदी सॉफ्ट नेट आहे हे, म्हणजे अजिबात तुम्हाला इरिटेट होत नाही. तुम्ही दिवसभर घालू शकता. इनफॅक्ट ह्या ब्लाऊजला तर मी स्वीट हार्ट नेकचा ब्लाऊज असं म्हणतात, जो असा करून तो असतो ना, एक शेप असतो. तुम्ही जनरली वेस्टर्न गाऊन्समध्ये वगैरे बघाल तुम्ही, हे असे टाईपचे नेक्स खूप असतात. सो ह्याला म्हणतात स्वीट हार्ट नेक आणि तो मी ह्या ब्लाऊजला दिलेला आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही इतकं छान वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स करू शकतात. आता हा तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये सुद्धा नेट मी भरपूर वापरलेला आहे ॲक्च्युअल फॅब्रिक बरोबर. हा प्रिन्सेस कट आहे, कारण की ह्याला बाजूला ही अशी चेन आहे. असे बरेचसे ब्लाउजेस आहेत ज्याला तुम्ही बाजूने अशी चेन सुद्धा देऊ शकता. तुम्ही समोरून पाठीमागून हुक बटन्स किंवा लटकन लेस सुद्धा तुम्ही देऊ शकता. सो हे असं काही एक पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हे पण एक नेटचंच पॅटर्न आहे. म्हणजे समोर जर तुम्ही बघितलं तर एकदम प्लेन, एकदम सोबर, एकदम असं आहे. ते असं नेव्ही ब्लू कलरचं एकदम सिम्पल प्लेन बेसिक ब्लाऊज तुम्ही बोलू शकतात हे शॉर्ट स्लीव्सचं. पण पाठीमागे जर तुम्ही त्याचं पॅटर्न बघितलं तर हे असं आहे. तुम्ही कुठल्या पण फॅब्रिकच्या स्टोअरमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला नेटमध्ये खूप असे वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये नेटचे फॅब्रिक्स तुम्हाला ॲक्च्युली भेटतील. म्हणजे प्रॉपर तो जो एंटायर रोल असतो ना फॅब्रिकचा, तो नेटचाच असतो आणि असे हे वेगवेगळे असतात. म्हणजे ह्याच्यावरती काही बुट्ट्या असू शकतात किंवा ह्याच्यावरती हे असं सेल्फ वर्क असू शकतं. आणि आता ती फारच महत्त्वाची टिप जी आपण सगळेच विसरतो, आणि ते म्हणजे तुमचं ब्लाऊजचं कापड किंवा तुमचं ब्लाऊज, जरी तुमच्या साडीतलं जे काही ब्लाऊज पीस आहे त्याचं जर तुम्ही शिवत असाल किंवा एखादा रेडीमेड जरी घेत असाल, तरी ते आणि तुमच्या साडीची जी काठ आहे ना, त्याचं कसं काय गणित बसतंय, कसं कॉम्बिनेशन जुळून येतंय, हे तुम्हाला बघणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या साडीतला एखादा तरी कलर कोशंट तुमच्या ब्लाऊजमध्ये असायलाच हवा. मग तो थोडासा गोल्डन, अगदी ती गोल्डन पट्टीही असू शकते किंवा अख्खाच्या अख्खा तो रंग सुद्धा असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जे ब्लाउजेस मी तुम्हाला दाखवले ना, हे सगळे पॅडेड ब्लाउजेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी पॅड्स आहेत, म्हणून तुम्हाला वेगळी अशी इनर वेअर घालायची तुमची काहीच गरज नाहीये. पण ह्यांना धुताना तुम्हाला प्लीज हे वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे नाहीयेत. कारण काय आहे, की हे सगळे जे पॅड्स आहेत ना, मग त्याचा शेप पूर्णपणे बिघडू शकतो कालांतराने सारखं वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे. म्हणून एक तर तुम्ही त्याला हाताने धुवा किंवा तुम्ही बाहेर लॉन्ड्रीमध्ये सुद्धा देऊ शकता. तर आता आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी 11 वाजता रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल माझ्या या यूट्यूब चॅनलवर एका नवीन विषयासोबत. म्हणजे आता काय, साडी, ज्वेलरी आणि हेअर आणि ब्लाऊज हे असे वेगवेगळे विषय तर झाले, पण फेस्टिव्ह मेकअप पण आपण झटपट आणि तेही कमी प्रोडक्ट्समध्ये कसा करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो भेटूयात लवकरच. बाय, टेक केअर.